आजच्या ठळक बातम्या। शिवसेनेचा मावळा रडणारा नाही लढणारा आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। राजनाथ सिंग आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात चक्क पोलीसच आपापसात भिडले। रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। सिंधुदुर्गातील 42,000 पात्र शेतकऱ्यांना 90 कोटी रुपये पीक विमा नुकसान भरपाई वाटप सुरू। भारतरत्न सन्मानित व्यक्तिमत्वांच्या अर्धपुतळ्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण। शिवसेनेचा मावळा रडणारा नाही लढणारा आहे। लोकसभेचा विजय मिळवला तेव्हा निवडणूक यंत्रणेवर आक्षेप घेतला नाही। विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणीने घरचा रस्ता दाखवल्यानंतर आता महापालिका निवडणुका जवळ आल्यावरच निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांवर संशय घेतला जातोय। दररोज आयोगात जाऊन आरोप केले जातात, कोर्टालाही सल्ले दिले जातात। हा सगळा रडीचा डाव आहे। शिवसेनेचा मावळा कधी रडणारा पाहिलाय का? हा लढणारा आहे आणि हा एकनाथ शिंदे लढणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। आणि म्हणून पराभवाच्या खात्रीने विरोधकांच्या नाकातोंडात पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे ते रोज निवडणूक आयोगाकडे जातात, निवडणूक आयोगाकडे काय काय आरोप करतात आणि म्हणून आरोप करता तुम्ही जेव्हा तुम्ही जिंकले लोकसभेला तेव्हा तुम्ही आरोप केला नाही, विधानसभेला हरल्यावर आरोप केला। तुम्ही इतर राज्यात जेव्हा जिंकता तेव्हा आरोप करत नाही, परंतु जेव्हा हरता तेव्हा आरोप करता। मग ईव्हीएम वर आरोप करतात, निवडणूक आयोगावर आरोप करतात, कोर्टालाही सल्ला देतात, सगळं करू शकतात। आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की हा रडीचा डाव आहे, कारण जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं, हरल्यानंतर रडीचा डाव खेळतात। आणि म्हणून एक म्हण आहे ती सांगतो, इज्जत गेली गावाची आणि मग आठवण आली भावाची, हे म्हण आहे ना। आता काय फायदा आहे, झालं सगळं आता। आणि म्हणून कुणाला लागू पडते ती काय मी सांगत नाही। आणि म्हणून शिवसेनेचा बाळासाहेबांचा मावळा कधी रडताना असं पाहिलाय का? रडीचं डाव खेळताना पाहिलं? रडणारा नाही लढणारा आहे, लढणारा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयोजित सरकारी कार्यक्रमाबाहेर आज एक अनपेक्षित घटना घडली। कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रणावरून वरिष्ठ आणि कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तीव्र बाचाबाची झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला। माहितीनुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यात सुरक्षेत तैनात असलेल्या एका पायलट कारच्या योग्य ठिकाणी तैनातीबाबत मतभेद झाले। एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना वाहनाचे स्थान बदलण्याचे आदेश दिले, मात्र कनिष्ठ अधिकाऱ्यांनी हे आदेश न पाळल्याने दोघांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला। या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी मोठ्याने बोलणे, आदेशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे यांसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि तिथेच बाचाबाचीचा प्रकार घडला। महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अनेक भागात अचानकपणे अवकाळी पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली, तर मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक धीम्या गतीने पाहायला मिळाली। रायगडात सध्या भात कापणी सुरू असताना आलेल्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झालाय। पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार सन 2024-25 अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पार पडला। सन 2024-25 मध्ये जिल्ह्यातील जवळपास 42,000 पात्र शेतकऱ्यांना
जवळपास रक्कम रुपये 90 कोटी एवढी विमा नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी वितरित करण्यात येत आहे। यामध्ये आंबा पिकासाठी अधिकतम प्रति हेक्टरी 86,000 तर काजू पिकासाठी अधिकतम प्रति हेक्टरी रुपये 57,600 एवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात अदा होणार आहे। आज झालेल्या कार्यक्रमात यातील 15 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई वितरित करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे। रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर अंतर्गत कोकण विभागातील भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काने, विनोबा भावे, डॉक्टर भीमराव आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्या अर्धपुतळ्यांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले। या प्रसंगी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रवींद्र फाटक आदी उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।